मम्मी तो क्रिश म्हणला होता की दीदी लग्न करणार नाही म्हणून. ती खोटं बोलतीया, ते फसवतीया. काय डिंपे काय बोलतो तो? नाही असं काय बी नाही, यो काय बी बोलतो. ती काय नाही, लग्न होईसवर घराबाहेर पड, बघतीस तुझ्याकडा. मैं बाहर जाऊंगी जाऊंगी और जाऊंगी. काय उलट बोलतेस वय? डॉक्टर 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 डॉक्टर. अरे तुम्हाला त्या कंपाऊंडरचं नाव घेतल्याशिवाय अनगोड लागत नाही का? या कमाळ्याचं म्हणून ववायला नाही कोणी. अरे काय चाललंय तुमचं? वाड्यात काय मला दुसरी कामं नाही आहेत का? तुमची भांडणं सोडत बसू मी? मला शांतता हवी वाड्यात, कामं करतो ना मी. चुकलं डॉक्टर, ध्यानातच नाही आलं आमच्या. आता नाही कालवा होणार आमचा. तुमचं तुम्ही काम करा. मीच येतो माझ्या बायकोला तिकडे घेऊन. वाड्यातल्या लोकांनाही कळू देत त्यांच्या वाड्यात कसला साप शिरलाय ते. दुसऱ्याच्या बायकोला येऊन टचतंय, त्याला तिथेच येऊन ठेचतो. भेटायचं होतं ना तुला डॉक्टरला? भेटतच होतीस ना माझ्या मागे. चला तुला शेवटचा भेटवतो. अजून एक शब्द जरी खोटा बोललीस ना तर जीभ कापून हातात देईन तुझ्या. तुमच्या घरात जे लॉकेट सापडलं होतं ना ते तुमच्या बायकोने तुमच्यासाठी आणलं होतं. एका बाबाने दिलं होतं तुम्हाला मूल व्हावं म्हणून, पण त्यांनी हे तुम्हाला सांगण्याआधीच तुम्ही त्यांच्यावरती संशय घेतला. संशयाची घाण भरली तुमच्या डोक्यात. असला संशय मित्र नको मला आयुष्यात. आजपासून आपली मैत्री संपली. इथून पुढे माझ्या आजूबाजूलाही फिरकायचं नाही. पैसा दारूत घालवायला? मी तर पोरीच्या साखरपुड्यासाठी पै जमवते आणि तुम्ही असं दारूत घालवता वय? जनाची नाही निदान मनाची तरी बाळगा. आता 50 रुपयांनी काय असा डबरा पडणार आहे? आता मला बी कुणाकडे मागायचंय याचं बी टेन्शन आलंय म्हणून घ्यायचे ना. दारू पिणी येणार वय पैसा? आता कुणापुढे तरी मागावं लागतात परत. आपण डॉक्टराकडे मागू का? आता ते म्हणाले होते ना मी देतो पैसे, काळजी करू नका म्हणून. म्हणलं होतं खरं, पण लगेच कसं मागायचं? न मागून कोणाला सांगते? आपल्या मोर काय दुसरा पर्याय आहे वय? तुम्ही सकाळी या, मग बघू बोलून. होय येतो. आव सगळं नीट होईल ना? तू आता काळजीच करू नको, सगळं नीट होईल. सॉरी, मी तुला खूप त्रास दिला, तुझ्यावर हात उचलला. आता मी तुझ्यावर कधीच संशय घेणार नाही, तुझ्यावर हातही नाही उचलणार. आता मी फक्त तुझी काळजी घेईन. तुम्हाला जगातलं सगळ्यात सुंदर गिफ्ट दिलंस. थँक्यू रेश्मा, थँक्यू सो मच. पेपरात मी, थिएटरात मी, टीव्हीवर मी, सगळीकडे ना नुसतं माझेच बॅनर असणार. गावातल्या यात्रेत जशी गर्दी असते का तशी डिंपलीच्या ना पिक्चरला गर्दी असणार. मला सांग, हे लग्न केलं शक्य आहे का? मला अशी गरीबाची ना भिकार जिंदगी अजिबात जगायची नाही. जिंदगीत ना मला खूप मोठं व्हायचंय. गरीबाला इथं अजिबात किंमत नाही र. जी लोक श्रीमंत असतात ना, लोक त्यांना सलाम ठोकतात. आणि एक दिवस आहे ना ही डिंपीला सुद्धा आहे ना ही सगळी लोक आहे ना सलाम ठोकणार म्हणजे ठोकणारच. त्यामुळे मी हे लग्न मोडतीये. तुम्ही अभी भी मुझ पे भरोसा नाहीये? देवा शपथ मी हे लगीन मोडणार आहे खरंच.
तू या रस्त्याला जा, मी या रस्त्याला जाते. तुला आणि मला जर एकत्र पाहिलं ना, माझं लगीन राहीन मोडायचं, तुलाच मोडून काढते. होय होय हा. जातो मी. बाय क्रिशू. बाय डिंपे. बाय. डॉक्टर आणि रेश्मा वहिनी आणि इथं उगाच नाही त्यांना देव माणूस म्हणत. डॉक्टर तुम्ही यांना माफ करा. करा म्हणजे कराच. मिस्टर विजय उठा. काय करताय? केलं माफ तुम्हाला. मी तुम्हाला याआधीही सांगितलं होतं, माझ्या मित्राने माझ्यासमोर लाचार होऊन माफी मागितलेली मला आवडत नाही. अभिनंदन. श्वास घ्या, हळूहळू सोडा. मला जरा तुमच्याशी बोलायचंय. आई तुम्ही बाहेर बसता का प्लीज? आई काय झालंय डॉक्टर? त्यांना दम आहे. मग घर कोण सांभाळतं त्यांचं? तसं तर सगळं अपर्णाताईच बघती, पण ते वडिलांची पेन्शन बी मिळते ना, आणि ते इन्शुरन्सचं नसतं का तसलं काहीतरी, त्याचे बी लय पैसे मिळालेत त्यांना. पण तुम्ही हे सगळं काय विचारताय मला? नाही काय नाही, सहजच. हा. डिंपल जा. मालूम है आपको फोन नहीं उठाना है मेरे सामने. आहेस बायकोचा बैल, असा कसा झालायस कुणाला माहिती. माझं मुडदा बसवला ह्याचा. पेड म्हणून दगड आणून दिलं मला, त्याला मातीतच गाडते आता बघ. काय केलं सी? इकडे बघते मी एल्या तुला. म्हातारीचा जीव घेतो का काय? झोपून हागणार आणि उठून बघणार असला हाय बेन. रावळी शान घालतेली तोंडात. बाबू 2 दिवसात लगीन करायला तुला काय अडचण आहे? उलट फायद्याच आहे की आपल्या. कसला फायदा? लगीन म्हणजे काय खायचं काम आहे वय? पण पोरीला विचारायला नको तिच्या मनाची तयारी आहे का नाही ती. पोरीला काय विचारायचं त्यात? साखरपुडा म्हणायचा आणि द्यायचं लगीन करून त्यातच. आणि बाबू परत जर थाटामाटात लगीन करायचं म्हटलं तर 2-4 लाखाला कुठं खाडा नाही. आता साध्या पद्धतीने लग्न करायला पाहुणी बी तयार आहे ती. तर तुझी काय अडचण आहे? हे काय नाही, साखरपुड्याच्या कार्यक्रमातच लग्नाचा बार उडवून द्यायचा. या सगळ्या गडबडीत तुम्हाला विचारायचंच राहिलं. तुम्ही मागे म्हणाला होतात ना आपण मुंबईला पळून जाणार आहोत, त्याचं काय झालं? सगळा प्लॅन रेडी. माझ्या रेश्माला मी इथून कायमचं मुंबईला पळून घेऊन जाऊन लग्न करणार. खरंच डॉक्टर? काय झालं? मला काहीच कळत नाहीये डॉक्टर. हे कालपासून इतकं चांगलं वागतायत ना माझ्यासोबत की त्यांच्यासोबत हे असं वागायला, त्यांना फसवायला मन धजवतच नाही. रेश्मा, माझं असं कोणीच नाहीये, त्यामुळे माझ्याकडे जेवढे पैसे होते तेवढे मी गरजूंना दान करून टाकले. उरलेले क्लिनिक मध्ये टाकले. माझ्याकडे आता काही शिल्लक नाहीये.
पण त्याने काय फरक पडतो? आपण रस्त्यावर राहू, गरिबीत दिवस काढू, होऊ दे आपली परवड झाली तर, त्यानं काय फरक पडणार आहे? आपल्या मुलांच्या वाट्याला हालाकीचे दिवस येतील. आपल्याकडे पैसे नसल्यामुळे आपल्या मुलांना आपण चांगलं शिक्षण नाही देऊ शकणार. आपण हे सगळं सहन करू. नाही, मला नाही असं जगायचं. या पैशांवर माझा सुद्धा हक्क आहे. मी घेते पैसा आणि दागिने. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत म्हणून तो व्हिडिओ बघून विजयने आत्महत्या केली असं सगळ्या जगाला वाटेल. त्याच रात्री तू क्लिनिकवर ये. बाहेर डिंपलचा साखरपुडा असेल. आपण इथून कायमचं निघून जाऊ. एका नव्या आयुष्याला सुरुवात करू. परवापासून तुला चॉकलेट कोण देणार? मी तर इथून निघून चाललोय कायमचा. हुर्र. पण काळजी करू नको, मी तुला खूप सारे चॉकलेट देईल, खूप सारे. पण त्या बदल्यात तुला माझं एक काम करावं लागेल. या कट्ट्याची काळजी घ्यायची. या कट्ट्यात माझे रूप आहे. देशील ना त्याची काळजी? हॅलो, तिकडे एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. ही ट्रिप कॅन्सल केली नाही तर डॉक्टरांसोबत मुंबईला कशी जाणार? काहीतरी करावं लागेल, नाहीतर सगळा प्लॅन फिसकटेल. चल लवकर. अहो असं कसं? काहीतरी तयारी करू द्या ना. तुम्ही व्हा पुढं, मी माझी औषधं घेऊन येते. हा, हे महत्वाचं. मी बाहेर जाऊन थांबतो, लवकर ये. हो. हे नाही झालं पाहिजे. हॅलो 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 डॉक्टर, तुम्ही ऐकताय ना? हो. हे बघ रेश्मा, काहीही झालं तर तू त्याच्याबरोबर बाहेर जाणार नाहीयेस. जर का तू त्याच्याबरोबर बाहेर गेलीस तर तू माझ्याबरोबर लग्न करायची संधी कायमची गमावून बसशील. अहो डॉक्टर, काय बोलताय तुम्ही? तुम्ही सांगा, मी काय करू आता? एक काम कर, रेश्माच्या पर्समध्ये मुंबईची तिकीट. मीच सांगितलं होतं बुक करायला. मी तुम्हाला म्हणाल होतं ना पुढच्या टेस्टसाठी मुंबईला जायचंय. पण मग यातल्या एका तिकिटावर रेश्माचं नाव आहे आणि दुसऱ्या तिकिटावर दुसऱ्याच कुठल्या व्यक्तीचं. दुसरा माणूस कोण आहे? पप्पांनी मला का नाही शिक्षा दिली नाचायची. अरे काय गोंधळ चाललाय तुमचा? आता सोडलाय समद्यांनी. बाबू, अरे बाबू, केवढे मोठ्याने गाणं लावले. अरे का तमाशाचा फड आहे. आय मी लय खुश आहे. आता तू बी नाच नाच नाच. सोड मला, माझ्या हाडे मोडशील ना. गिरडीचा ढासाळा बांबू तुझ्या ह्या वेळेत मला नाचायला होतीस वय. खरंच म्या. आणि ती शेवटचं, आता 10 रुपये 1 रुपया बी घ्यायचा नाही यातला, आधी सांगून ठेवती. देवाच्या कृपेने विजय भावांसारख्या इतक्या भल्या माणसानं आपल्याला मदत केली आहे. ती कुठं बी वाया घालवू नका. होय, पण आता काय टेन्शन नाही.
आता 2 दिवसात आपल्या पोरीचं लग्न होणार. हळू बोला. पुरीनं ऐकलं तर हा लग्न पार पडस्तोवर तिला ह्यातलं काय कळतं कामा नाही. आणि दारूच्या नशेत बडबडून का तिच्या मोहर. मी देवाला दिवाबत्ती करून येते. देवी, माझ्या पोरीचं लगीन कोणती बी अडचण न येता व्यवस्थित पार पडू दे. खाना नारळानं वटी भरीन तुझी. विजयभाऊनं मोठं आयुष्य दे. आज त्या माणसानं आमची समधी अडचण दूर केली आहे. अहो हा सगळा घोळ त्या बुकिंगवाल्या माणसामुळे झाला. त्यांनी भलत्याच माणसाचं तिकीट दिलं होतं आणि वहिनींनी ते घाईगडबडीमध्ये बघितलं नसणार. आता त्या बुकिंगवाल्याला तरी काय माहिती त्याच्या या चुकीमुळे कोणाची तरी झोप उडेल. चांगलाच झापलाय मी त्याला. तुम्ही मला का तिथे नाही जाऊ दिलं? त्याला तिथेच फाडला असता. याच्यामुळेच मी तुम्हाला जाऊ दिलं नाही. मिस्टर विजय, तुम्ही आता बाप होणार आहात. जरा रागावर कंट्रोल ठेवा. रेश्मा वहिनी प्रेग्नेंट आहे. तुम्ही बाहेरच्या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. तर तुम्ही काय करताय? त्यांच्यावरच संशय घेताय. त्यानंतर माझं काही चुकलं तर मला शिक्षा कर. स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. हा, कळलं? रेश्मा वहिनी, तुम्हीही काळजी घ्यायला हवी. इथून पुढे सगळा प्रवास बंद. तुम्हाला आरामाची गरज आहे. आणि मिस्टर विजय, तुम्हीही घरी राहून त्यांची काळजी घ्या. हो डॉक्टर. येतो. तुझा बरं आत काहीतरी खाऊन घे. कसं एवढ्यासाठी? मग ते तर फोनवर पण विचारू शकत होते. त्यासाठी इथे यायची काय गरज? सांगितलं ना असं चालवतो म्हणून. पैसे घेऊन आलो होतं मदत म्हणून. यो मामा कधी कोणाला 1 रुपयाला सोडत नाही. आणि आज मदत म्हणून डायरेक्ट पैसे दिला. कुछ भी. ही धर निवेद दाव बरं देवाला. तू तर सांगितलं का करत नाही बाई. जा लवकर जा. पुरीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय तिला न सांगता घेतूया. हे कार्य निर्विघ्न पार पडेल ना? काय झालं म्हणजे? हे काय म्हणपाल सगळं सामान घेऊन आलोय. बाहेर 3 किरण बांधले. ती डीजे पेक्षा जोरात आवाज येणार आहे करण्याचा. नादच खोळा नुसता. तेव्हा का लाइटिंग पण घेऊन आलोय. हळू बोला जरा. वहिनी, आता काय हळू नसतंय, सगळं जोरात. आता आहे का नाही, या अंगापासून त्या अंगापासून सगळा मंडप बांधून घेतो. आणि आहे का नाही, ही लाइटिंग ही अशी हितनं आडवी आणि अशी सगळीकडनं सोडून देतो. म्हणजे कसं आहे, जगा बघा आणि मला बघा. बघा म्हणजे बघाच. नाही नग, मंडप साधाच घालू आणि ते लाइटिंगची पण काय गरज नाही. कळणार नाही याची काळजी घ्या. अहो म्हणूनच मांडो बिंडो घालायला नको म्हणत होतो. हो भाऊ दादा, त्या मनपात सामनाचं काय करू? ठेवू का देऊ पाठवून? परत जर का पाठवून द्यायला म्हटलं का नाही तुम्ही, बाहेर बांबू आहेत का नाही तोडूनच टाकेन. नाही तर ह्या लाइटिंगच फोडून टाकेन त्या का बुकीतच. नाही, हे सामान मी परत घेऊन जाणार नाही. समजा नोंदून ठेवलंय. बजा नाम्या, तुम्हाला पाहिजे तशी तयारी करा. तुम्ही लागा तयारीला. डॉक्टर बोलले म्हणजे विषय संपला. राडाच घालू, लग्नाचाच मंडप घालू आता एका बुकीतच. चल मंडप बांधून घे. काय बोलताय? आता पार्टी पाहिजे बरं का? हो, देणार ना. कितवा महिना आहे ग? हो, 3रा असेल म्हणजे तुला माहित नाही? असं कसं माहित नसेल? 3राच आहे.
तुम्ही खात का नाही आज? खा ना काहीतरी. अगं ते लाडू किती लांब ठेवले, आण ना जरा इकडे. हा लाडू दे. घे घे. तुम्ही पण खा ना. हा हा. रेश्मा, तुला कशाचे डोळे लागले हे सांगितलं नाहीस ग? नाही लागले डोहाळे अजून. तुझे डोळे किती बोलकेत अगं. त्यात पाहिलं की सगळं टेन्शन दूर होतं. तुझ्या डोळ्यात तुझ्या खांद्यावर असणारी जबाबदारीची झलक दिसते. खूप सोचलेस तू. सोचलं असं नाहीये, पण वडिलांना खूप मिस करते आणि आता आईची सारखी काळजी वाटते. काळजी करू नकोस. मी आहे ना तुझ्या सोबत. डॉक्टर, त्या पैशांचं आपण नंतर बघू. ही जी औषधं आणली ती मुंबईहून आणली आहेत. त्याचे फक्त 7,000 रुपये दे. एवढे? आईला बरं करायचंय ना. पण माझ्याकडे तेवढे नाही आहेत. ठीक आहे, नंतर दे. चालेल, मी आहे, नको काळजी करूस. ठीक आहे, तू जा आता आणि आईची काळजी घे. हो. चला येते डॉक्टर. का सारखा फोन करतेस तुम्हाला? आपण ठीक आहे, नाही लग्नाचं समजही झालं पाहिजे. मी माझ्या पोरीला असंच नाही पाठवणार. तिच्या अंगाला हळद लागली पाहिजे म्हणजे लागली पाहिजे. असं काय करतेस तू? कशी लावणार हळद? जावय बापूसनी डिंपलला पाटावर बसून हळद लावली. तिचे ध्यानात येईन की आपण तिचं लगीन लावून देतोय म्हणून. कळू दे, काय व्हायचं ते होऊ दे, पण मी तुमचं आता काय ऐकणार नाही. असं काय करतेस मंगल? जर डिंपल पळून गेली तर सगळं पाण्यात जाईल. काय आबरू राहील आपली? तूच सांग बरं. माझ्या शप्पथ डिंपल, टोने परीस जास्त जीव आहे का तुझी? पण तुम्ही हे सगळं मला का सुनावताय? चला मग, चालू द्या तुमचं. काय झालं मम्मी? अशी काय एवढी इमोशनल झाली आणि असं रडण्यासारखं काय झालं होतं? असं का हसतोयस? काय झालं? अरे काय विचारतोय मी? असं का हसतोयस? होणार ना माझा प्लॅन सक्सेस? रेश्मा करणार ना यशस्वी? विठ्ठल, हा असं का करून गेला? माझा प्लॅन सक्सेस होणार की नाही? की मी टाकलेल्या जाळ्यात मीच? आजी काय नाचायचंय? नाचून घे पोरी. ती सुख आई बापाच्या घरी मिळतं, सासरी कुठलं? आई माऊली, मुलीला सासरी सगळं सुख मिळू दे ग. तिला कशाची बी कमी पडू देऊ नकस. बापाच्या घरात जे काय मिळालं नाही ते सगळं सासरी. परवा तुझ्या नवऱ्याला कळणारच आहे तू प्रेग्नेंट नाहीयेस. तिथेच तुला मारून टाकेल. आजच तो माझ्या क्लिनिकला आला होता. तुझ्या पोटात वाढणारं मूल हे त्याचंच आहे का हे ओळखायचं कसं हे विचारत होता. उद्या खरंच तू त्याच्यापासून प्रेग्नेंट राहिलीस तर तो तुला आणि तुझ्या होणाऱ्या मुलाला सतत संशयाने बघेल.
सतत त्रास देईल. मला नाही वाटत तू तुझ्या नवऱ्याला कायमचं सोडू शकतेस. तुझ्या नवऱ्याला कायमचं संपवायचं म्हणजे नाही रेश्मा, तू हा विषय सोड. नाही डॉक्टर, हा त्रास कायमचा संपूर्णच इथून बाहेर पडणार आहे मी. रेश्मा, एवढ्या रात्री का फोन केलास? मला झोप नाही लागत आहे डॉक्टर. उद्या सगळं ठीक होईल ना? रेश्मा, मी आहे ना तुझ्यासोबत. कशाला काळजी करतेस? हे बघ, माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू सगळं व्यवस्थित पार पाडशील. पण मला नाही जमलं तर? जमेल तुला सगळं. हे बघ, काही गोष्टींची आपण वाट बघायची असते. त्या गोष्टी मिळाल्या की त्याचा आनंद वेगळाच असतो. मी तुला शब्द दिलाय ना, तुझा साखरपुडा मोडणार, मग मोडणार. पण डॉक्टर डिंपल, तू आता इथून जातेस का? म्हणजे तुझा साखरपुडा कसा मोडायचा याच्यावरती मला विचार करायला वेळ मिळेल. ठीक आहे, जाते मी, पण उद्या धोका द्यायचं ना? नाही तर मी बी डिंपल आहे ना, हे इसरू नका तुम्ही. $15,000 एका टेंगळाच? तुझा काय सोन्याचा आहे का टेंगुळ? अरे तुला अक्काच्या अक्का नेऊन बाजारात विकला का नाही तरी कुणी 1500 देणार नाही. ते काय नाही, मला भरपाई पाहिजे म्हणजे पाहिजे, नाहीतर तुला माहितीये माझा राग. आणि भीक माग. आता तर तुला मी माझा राग दाखवतो. आता तू आहेस आणि मी आहे. हो ती कुस्ती. कुस्ती? नाही नाही, नग नग. अरे त्याला कुस्ती जमली असती तर बायको पळाली असती का? आलीस का माझ्या बायको? आता तर कुस्ती होऊन जाऊ दे. होऊन जाऊ दे म्हटलं. होऊन जाऊ दे. इधर चल चल. बाजा बापू आणि नामेदादाची कुस्ती चालू आहे. बाजी बापू पैलवान आणि नामेदादा काडी पैलवान. तुझी तर आता उचल भांगडीच करणार आहे मी. थांब थांब तू थांब. डॉक्टर बघा की गेलाच रे. हा तू गाव मला फक्त. नामेदादा काही घावत नाही. नामेदादा इकडून तिकडं पोहतोय. मला फसवतोय सोय रे. कुठे आहेस? आणि नामेदादा इकडे कुठे मांडीवर पडतोय आणि तुझं वाईट तोंड बंद कर की. मला बघू दे यांची मारामारी. तुला कुठं मारामारी दिसते ग? आजपासून माझं ठरलंय, तुझ्या मनासारखं वागायचं. तुला अजिबात त्रास नाही द्यायचा. आजपासून या घरात तू बॉस आणि मी तुझा गुलाम. तू फक्त ऑर्डरी सोडायचंस आणि मी तुझी सगळी कामं करणार. हे माझं प्रॉमिस आहे तुला. इथून पुढे मी तुला कधीच त्रास नाही देणार. रेश्मा, डोळे जड झाल्यासारखे वाटतं त्याचे. तुम्ही आराम करा म्हणजे बरं वाटेल. रेश्मा, मीटिंग
मुंबईला गेल्यावर मी नवऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहे असा व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवायचा आहे. करशील ना हे? हो, पाठवते. व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर तू ताबडतोब इथे निघून घे. मी तुझ्या घरी जाऊन तुझी बॅग घेऊन येतो. मग आपण इथून कायमचे पळून जाऊ. तू आणि मी नवीन आयुष्याला सुरुवात करू. तू तुझं काम फत्ते कर, मी माझं काम संपवतो. आता तर मी खरं शादी करणार आहे. डिंपे असं नको ना बोलू. माझं चुकलं डिंपे. मला नको पैसे, मला फक्त तू पाहिजे. आता कसं? आता तुझ्याच नावाची मेहंदी काढणार, पण त्याआधी एक काम करायचं. नाथ टेलर कडे जायचं आणि माझे ते कापड दिलेत का शिवायला, ती घेऊन यायची. मी वय आता तर करतेच मी साखरपुडा. नको डिंपे, तू जर माझ्या नावाची मेहंदी काढणार असशील आता, तर मी त्यासाठी काय बी करायला तयार आहे. मी आलो कापड घेऊन. हा, आणि तेवढी शिलाई बी द्या त्यांना. बर. हा. झेपत नाही म्हणायला पण उसण नाही दिली त्यांनी मला. बर जा आवरा पाडदिशी. मम्मी हो. डिंपे काय ग हे? अजून काय आवरलं नाही? किती वाजल्यात बघ. का पाहुणे आल्यावर त्यांच्या मोर बसणारच मेकअप करत? मी करते सगळं, पण डॉक्टर कुठे ते सांगा दि लवकर. अगं असतील दवाखान्यात, नाही तर त्यांच्या खोलीत. अगं मी सगळीकडे पाहिलं ते कुठंच नाही. ते गेले असतील कुठेतरी बाहेर. त्यांचं सोड, तू तुझा आवर जा. जा पडदिशी. कुठं गायब झाले असतील डॉक्टर? आज माझा साखरपुडा आहे आणि तो कसा मोडायचा ना याचं प्लॅनिंग डॉक्टरने केलंच असेल, आणि ते मला कळलंच पाहिजे. फोन का लागत नाहीये? या. अहो बरं झालं लवकर आलात. आता मॉल बंदच करत होतो. काय देऊ? नाम्या,
पाण्याची बॉटल दे. साधी देऊ का बिना थंड देऊ? अरे जी असेल ती दे पटकन. हा देतो. आणखी काय देऊ? खारी, बटर, टोस्ट, चकनाला देऊ का? लसूण चिवडा आहे, चणे, शेंगदाणे, चिप्स आहे, फरसाणे, अजून काजू आहे, बदाम आहे. बजा बापू. पण तू तर आता लगीन करते ना, आणि तो कुठे एवढा श्रीमंत आहे? घरात एक गोष्ट सापडणार नाही बे. नारळ कुठं ठेवलं? डिंपे बघ, मी बोलली होती की नाही ह्यो रंग तुझ्यावर खुलून दिसेल म्हणून. गोड दिसते बाय माझी. तुमचं आवरून झालं ना, स्वयंपाकघरात दृष्ट काढते तुझी. बरं डिंपे, आता लगेच दागिने बी घालून घे. उबाय लय भारी दिसशील. पोरींनो, आवरून घ्या बाकीचं. मम्मी, डॉक्टर आलं का ग बाहेर ना? नाही दिसलं ग, मी बघती. थांब. टोनिया, ए टोनिया. टोनिया, अरे तू तर दीदीपेक्षा जास्त नटलायस की. आणि यो गॉगल कोणी दिला? ना मग दादा, मी त्यांना म्हणलं पैसे लिहून ठेवा, मम्मी नंतर देईल. तुला कोणी सांगितलं होतं रे उधारी करायला? काय ग मम्मी, दीदीला एवढं सगळं आणलं, मला एवढंच बी नाही वय. रेश्मा कधी येणार आहे? विजय इथे यायच्या आधी रेश्मा आली पाहिजे.